रोल मामा काय सांगाल विरार अलिबाग कोरिडॉर प्रकल्प संदर्भात कलेक्टरांची भेट घेतलेली, काय सांगाल? पहिले तर हा जो विषय आहे त्याच्याविषयी एक पॉझिटिव्हली चर्चा कलेक्टर साहेबांशी झाली. अनेक पॉईंटवर म्हणजे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देता येईल या विषयावर चर्चा झाली. मग त्याच्यात गुणांक 1, गुणांक 2 असेल, समृद्धीचा विषय असेल, बुलेट ट्रेनचा विषय असेल. बुलेट ट्रेनला जे काही नियम लागू केले ते नियम लागू करून करा, किंवा हा पूर्ण एरिया MMRDच्या अंडरमध्ये आहे तर MMRDमध्ये आत्ता येण्याची काही आवश्यकता नाही, तो नियम काढेल बरोबर. पण सरसकट येण्याच्याच भावाने सगळ्या जमिनींना भाव दिले. आणि आमची मागणी एकच होती की शेतीची जागा असू दे किंवा कुठल्याही आरक्षणाची जागा असू दे, सगळ्या जागांना एक समांतर भाव द्यावा. पॉझिटिव्हली चर्चा झाली. लवकर कलेक्टर साहेब निर्णय घेतील. जर याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन, कारण मग सगळ्या 5 जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचं ते आंदोलन असेल. सध्या आंदोलन हे फक्त 14 गावाचं होतं, हे म्हणून 14 गावाच्या अनुषंगाने ती मागणी होती. किती हेक्टर जागा गेलेली आहे याच्यामध्ये? 500. काय भाव देणार होते हे सरकार, आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना वेगळा भाव आणि हा शेतकऱ्यांना वेगळा भाव? जे भूमिपुत्रांना दुजा भाव का केला जातो? तर तेच सांगतो, भूमिपुत्रांना दुजा म्हणजे बुलेट ट्रेनमध्ये जो भाव दिला 11,88,000 सरसकट दिला. आज तिथं 5 लाखाचा भाव दिला, 6 लाखाचं का? तर हे योग्य नाही. आणि आमची तीच मागणी आहे ना, सेम जे त्याच्यात दिलं ते याच्यात देऊन टाका. जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की ते औद्योगिक होता म्हणून आम्ही त्यांना एक्स्ट्रा भाव दिला आणि शेतींना आम्ही तेवढं देऊ शकत नाही, त्यांचं म्हणणं होतं. ते पुढे तुमचं काय म्हणणं आहे? जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासहित बोललो की MMRD जे आरक्षण टाकतो ना, जेव्हा आमची शेती असतो तेव्हा त्याच्यावर ग्रीन झोन आरक्षण असतो, आणि आमची जागा जेव्हा बिल्डर घेतात तेव्हा त्याच्यावर आर झोन येतो. त्याच्यामुळं झोनचा न बोललेलं बरं, अशा स्पष्ट भाषेत कलेक्टर साहेबांशी बोलतोय. आणि ते सगळं सोडून सगळ्या शेतकऱ्यांना सारखा भाव द्यावा ही आमची मागणी आहे.